नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई व हमाल या पदांकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 जगन्नाथ शंकर शेट। तर पहा, मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ शंकर शेट यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 2 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1862। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही सन 1862 कधी? सन 1862 या वर्षी झालेली आहे। प्रश्न क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, पुणे। तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे तर ते पहा, पुणे या शहरामध्ये ते नाही। प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी। तर पहा, महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे। तर रत्नागिरी या जिल्ह्यास पहा, एकूण किती? एकूण 237 किती? 237 किलोमीटर लांबीचा किती? 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 5 स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते किंवा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, लॉर्ड रिपन। तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 6 मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 गुजरात। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये गुजरात हे राज्य येत नाही। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोणकोणते राज्य येतात? तर पहिला आहे महाराष्ट्र, दुसरा आहे गोवा आणि तिसरा आहे दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव। 2 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश हे पहा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात आणि गुजरात हे राज्य मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 कोयना धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 शिवसागर। तर कोयना या धरणाला पहा शिवसागर या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8 भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 42व्या घटनादुरुस्तीनुसार। तर पहा, आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या जी प्रस्तावना आहे तर त्यामध्ये एक शब्द टाकलेला आहे। कोणता आहे शब्द? तर तो धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तर ते पहा 42व्या घटनादुरुस्तीनुसार तो टाकण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? तर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 62 वर्ष। तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे 62 वर्ष इतके असते। प्रश्न क्रमांक 10 खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजाने सन 1857च्या उठावात भाग हा घेतलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 कजार सिंग। तर पहा, खानदेशामध्ये कजार सिंग कोण आहे?
कर्तार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजाने सन 1857च्या उठावामध्ये भाग घेतलेला होता. कोणाच्या नेतृत्वाखाली? तर ते कर्तार सिंग यांच्या नेतृत्वाखाली. प्रश्न क्रमांक 11. जनहित याचिका ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. तर पहा जनहित याचिका ही जी संकल्पना आहे तर ती पहा अमेरिका या देशाकडून ती घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 वि.स. पांगे. तर रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून विठ्ठल सखाराम पांगे काय विठ्ठल सखाराम पांगे यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13. सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्ट न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 65 वर्ष. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? तर ते 65 वर्ष इतके असते. प्रश्न क्रमांक 14. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मॅथ्यू रिचर्ड. तर मॅथ्यू रिचर्ड हे पहा मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 15. भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया मुंबईत कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सन 1911. तर भारताचे प्रवेशद्वार ज्याला की आपण म्हणतो गेटवे ऑफ इंडिया तर ते पहा मुंबईमध्ये सन 1911 कधी सन 1911 या वर्षी ते बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCच्या अध्यक्षपदाचा पदभार कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जय शहा. तर ICCचा जो अध्यक्षपदाचा पदभार आहे तर ते पहा जय शहा यांच्याकडे तो आहे. प्रश्न क्रमांक 17. पहिली महिला शिक्षिका म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सावित्रीबाई फुले. तर पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. संगणकावर मराठी टायपिंग करण्यासाठी कोणता फॉन्ट जास्त वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कृतिदेव आणि मंगल. तर संगणकावर मराठी टायपिंग करण्यासाठी कृतिदेव आणि मंगल या फॉन्टचा जास्त हा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेत समवर्ती सूची ही कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ऑस्ट्रेलिया. तर आपल्या पहा भारतीय राज्यघटनेमध्ये जी समवर्ती सूची आहे कोणती जी समवर्ती सूची आहे तर ती पहा ऑस्ट्रेलिया या देशाच्या संविधानावरून ती स्वीकारण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जिनेवा स्वित्झर्लंड. तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 214. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 214 कोणते आहे? कलम 214 या कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना ही केली जाते. प्रश्न क्रमांक 22. पंचायती राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राजस्थान. तर पंचायती राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ते राजस्थान हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 720. तर आपल्या महाराष्ट्र राज्याला पहा एकूण 720 किती एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 24.
कोणत्या कलमानुसार राज्यघटनेमध्ये बदल करता येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कलम 368. तर पहा कलम 368 या कलमानुसार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करता येऊ शकते. प्रश्न क्रमांक 25 रॅमचे पूर्ण रूप काय आहे? तर रॅमचे पूर्ण रूप काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2. तर पहा आर म्हणजे रँडम, ए म्हणजे पहा ॲक्सेस आणि एम म्हणजे मेमोरी. रँडम ॲक्सेस मेमोरी हे पहा रॅमचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 26 माहितीचा अधिकार कायदा म्हणजेच RTI ॲक्ट कधी लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2005. तर माहितीचा अधिकार कायदा हा 2005 या वर्षी तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 27 मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भाग 3. तर मूलभूत हक्क हे पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 काय भाग 3 या भागामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 28 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ते उपराष्ट्रपती हे असतात. प्रश्न क्रमांक 29 राखलदास बॅनर्जी यांनी कोणत्या सिंधू खोऱ्याचा शोध लावलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मोहेंजो-दडो. तर राखलदास बॅनर्जी यांनी पहा मोहेंजो-दडो या सिंधू खोऱ्याचा शोध लावलेला होता. प्रश्न क्रमांक पुढचा आहे सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज? तर किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 12. तर सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहा एकूण 12 किती? एकूण 12 मूलभूत कर्तव्य हे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे खालीलपैकी जीवाणूपासून होणारा रोग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा क्षय. तर क्षय हा पहा जीवाणूपासून होणारा रोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वायफायचे पूर्ण रूप काय आहे? तर वायफायचे पूर्ण रूप काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 वायरलेस फिडेलिटी. काय आहे? वायरलेस फिडेलिटी हे वायफायचे पूर्ण रूप आहे. पुढचा प्रश्न आहे मतदान करण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर मतदान करण्यासाठी किमान वय हे पहा ऑप्शन क्रमांक 2 18 वर्ष. किती? 18 वर्ष इतके असावे लागते. पुढचा प्रश्न आहे शरीराच्या डॅश स्वरूपात साखर अस्तित्वात असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ग्लुकोज. तर पहा शरीराच्या ग्लुकोज स्वरूपामध्ये साखर अस्तित्वात असते. पुढील प्रश्न आहे अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कलम 17. तर अस्पृश्यता निवारण हे पहा कलम 17 या कलमाशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 36 संगणकाचा मेंदू ब्रेन ऑफ कॅम्प्युटर कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 CPU. तर संगणकाचा मेंदू म्हणून CPU यांना ओळखले जाते किंवा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे PDF पूर्ण रूप काय आहे? तर PDF पूर्ण रूप काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट हे पहा PDF पूर्ण रूप आहे किंवा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय आहे? तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 पहा तर अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ हा ऐपतीप्रमाणे खर्च करावा असा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमरू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अमरू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर ते ऑप्शन क्रमांक 2 सुधा. अमरू या शब्दाचा समानार्थी शब्द सुधा असा होतो.
पुढील प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 विदुषी काय होईल? विदुषी असा होतो.